कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील उचगाव इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा या मेळाव्यात सर्वांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना मधुरिमाराजे छत्रपती यांनी खासदार राहुल गांधी यांच्या भेटीमुळे उचगावचं नाव आणखी उंच झाल्याचं सांगितलं. डॉक्टर डी.वाय. पाटील कुटुंबाच्या प्रयत्नातून साकारलेला छत्रपती शिवरायांचा देखणा पुतळा सर्वांनी एकदा कसबा बावड्याला जाऊन पाहून या असं आवाहन करत आदरानं बोलणारे, सुशील, संयमी आणि लोकांची काळजी घेणारे आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणून विधानसभेत पाठवा असं आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केलं. आपल्याला कोल्हापूर दक्षिणचा पूर्ण आपल्याला विकास साधायचा आहे. विकास करत असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक अडचणींना ऋतुराज दादांनी तोंड देऊन तुम्ही त्यांना ताकद दिल्यामुळं कुठल्याही याला त्यांनी न हे करता तुमची कामं पूर्णपणे करायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक वेळेस त्यांना बऱ्याच कामाच्या याच्या वेळी अडवणूक देखील झालेली आहे. पण माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, आपल्याला आता आपण काय राहिलो पाहिजे? सुरक्षित पाहिजे. बरोबर? सुरक्षित राहायचं असेल तर नेतृत्व पण कसं पाहिजे? काळजीवाहू. बरोबर? काळजी कोण घेणार? ऋतुराज दादा. तर तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला लवकरात लवकर घरातून बाहेर पडायचं आणि हात या चिन्हापुढील बटन दाबून सगळ्यांनी आमदार ऋतुराज दादा पाटलांना पुन्हा एकदा कोल्हापूर दक्षिणचा आमदार करायचा आणि आपण त्यांना विधानसभेत आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा पाठवायचं आहे. या मेळाव्याला डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील, सरपंच मधुकर चव्हाण, महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगल वळकुंजे, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, माजी सरपंच अश्विनी चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.